डेंजर काय पाणी प्यायला आलीये बघा ना. आज पण तिचं तहान भागवते ते पाणी, जे इंद्रदेवाचं उगमस्थान आहे. तुम्ही पाहू शकता. काय केलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा विषय अस्तित्वाच्या पेजवरती. आणि तुम्हाला विचार पडलाच असेल की हा या जंगलात काय करतोय. तर आज आपण अशा नदीच्या उगमस्थानी आलो आहे, जी नदी देहू आळंदी या ठिकाणी वाहते. व आळंदी या ठिकाणी तुम्हाला तर माहितीच आहे, श्री संत ज्ञानेश्वरांनी जिथे समाधी घेतली आणि ती ही संजीवनी. तर त्या नदीच्या उगमस्थानाला भेटायला तर तुम्हाला समजलंच असेल की ती नदी कोणती आहे. तर तिचं नाव आहे इंद्रायणी. तर त्या नदीच्या उगमस्थानाला भेटायला तर तुम्हाला समजलंच असेल की ती नदी कोणती आहे. तर तिचं नाव आहे इंद्रायणी. मित्रांनो, इंद्रायणी नदीचं उगमस्थान हे लोणावळ्यातील कुरवंडे या गावी आहे. व या नदीची एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी सांगतो. तिथे मच्छिंद्रनाथ आले होते मीनानाथांना विद्या प्राप्त करून देण्यासाठी. कारण लोणावळा हे थंडगार व शांत ठिकाण आहे. तर मीनानाथांना ते इथे घेऊन आल्यानंतर त्यांना विद्या शिकवत असताना मयुराचं रूप घेऊन इंद्रदेव त्यांच्या सर्व विद्या चोरून ऐकत होते. व हे सर्व चोरून ऐकत असताना तेव्हा मच्छिंद्रनाथांना मीनानाथांना विद्या शिकवत असताना एक समजते की माझी विद्या इथे इंद्रदेव मयुराचं रूप घेऊन ऐकत आहे. तर ते इंद्रदेवांना असा शाप देतात की तुझ्याकडे असलेली शक्ती आणि विद्या ही सर्व काही नाहीशी होईल. तेव्हा इंद्रदेव घाबरतात व ते मच्छिंद्रनाथांपाशी आहे त्या स्वरूपात प्रगट होतात व माफी मागतात. माफी मागितल्यामुळे मच्छिंद्रनाथ त्यांना सांगतात की तू ह्या ठिकाणी येऊन 12 वर्ष तपस्या केल्यानंतर तुझी विद्या तुला प्राप्त होईल. तेव्हा इंद्रदेव स्वर्गात जाऊन आपला कमंडलू घेऊन मणिकरण नदीचे पाणी कमंडलूमध्ये भरून या ठिकाणी संकल्प सोडायला बसतात. व जे पाणी ते सोडतात त्याच पाण्याचा उगम इथे झालेला तुम्ही पाहू शकताय. आणि आता इथे एक नवीन गोमुख बसवलेले आहे, जे नवनाथ भक्तांनी इथे मस्त असं बांधलेलं आहे. आणि हे कुठेतरी चांगलं करतात. हे खूप भारी वाटलंय बघून. डेंजर काय पाणी प्यायला आली आहे बघा ना. आज पण तिचं तहान भागवते ते पाणी, जे इंद्रदेवाचं उगमस्थान आहे. तुम्ही पाहू शकता. काय केलाय. तर हा उगमस्थान तुम्ही पाहिला का, आणि ह्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही ही माहिती पुढे ढकला, जेणेकरून खूप लोकांपर्यंत पोहोचेल.